हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आपण बघणार आहोत बघा इयत्ता 7वीचा स्कॉलरशिपचा जो पेपर तुमचा होणार आहे 26/4/2026ला. तर त्यासाठी अतिशय आपण महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. तर बघा, मराठी या विषयाचे आपण बघणार आहोत प्रश्न. तर ही नमुना प्रश्नपत्रिका आहे. पहिल्यांदाच आपले सर्वांची ही इयत्ता 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा होणार आहे. त्यामुळे या प्रकारचे प्रश्न हे असणार आहेत, जेणेकरून तुम्हाला अंदाज देखील येईल. तर बघा, विभाग 1 आहे, मराठी भाषा असणार आहे. तर मराठी या विषयासाठी टोटल तुम्हाला 25 प्रश्न असणार आहे. 50 गुण असणार आहे. प्रत्येकी एका प्रश्नास तुम्हाला 2 गुण असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि तुम्हाला इतरही स्कॉलरशिपचे व्हिडिओ हवे असतील तर नक्की कमेंट करून सांगा. तर बघा, आज आपण 26 एप्रिल 2026साठी जो महत्त्वाचे प्रश्न आहे तर ते आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आन्सर तुम्ही देखील गेस करायचा आहे आणि प्रश्न कशा प्रकारचे असतील हे देखील तुम्हाला कळणार आहे. तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा अतिशय फायदा होणार आहे. तर जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर देखील करा. प्रश्न क्रमांक 1 ते 3साठी सूचना दिलेल्या आहेत. खाली एक उतारा दिलेला आहे, तुम्हाला तो व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. तर हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. बघा, या प्रकारे उतारा आहे आणि उतार्यावर आधारित आपल्याला प्रश्न हे उत्तरं सोडवायचे आहेत. अतिशय कमी दिवस राहिले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो पेपरला. त्यामुळे जास्तीत जास्त अभ्यास करा, सराव करा आणि काही महत्त्वाचे व्हिडिओ आहेत तर ते देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. त्यामुळे आत्ता चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. त्याचप्रमाणे तुम्हाला कोणता विषय हा अवघड जातो तर ते देखील नक्की कमेंट करून सांगा. नक्कीच आपण त्यावर देखील व्हिडिओ हा घेऊन येऊ. ओके, सो बघा, फर्स्ट आहे या ठिकाणी, बालकवींच्या सर्व कवितांचा प्रमुख विषय हा कोणता आहे. ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी. बालकवींच्या सर्व कवितांचा प्रमुख विषय हा कोणता आहे. ऑप्शन आहे आनंद व दुःख, यानंतर आहे निसर्ग, यानंतर आहे बालपण आणि चौथा आहे औदुंबर. तर बघा, गेस करायचा आहे तुम्ही आणि हवं तर तुम्हाला किती मार्क पडतात तर ते देखील आपल्याला कळेल. सो अंदाज लावायचा आहे. तुम्ही व्यवस्थितरित्या उत्तरा वाचा हवं तर आणि प्रश्नाचं उत्तर शोधा काय असेल. तर बघा, निसर्ग आहे याचं उत्तर. कोणाकोणाचं बरोबर आलं आहे बघा. या ठिकाणी सांगितलं आहे निसर्गातील विविध रंगरूपांची भुरळ पडत असे. बरोबर, तर निसर्ग हा ऑप्शन आहे उत्तर. या ठिकाणी 2 हा आला. त्यानंतर कवी ठोंबरे यांना बालकवी ही पदवी कोणी प्रदान केली. तर उत्तर आहे याचं बघा, ऑप्शन आहे. पहिले ऑप्शन रीड करूया. नारायण फडणीस, रेव्हरंड टिळक, काव्य रत्नावलीकार, कर्नल कीर्तिकर. तर हे 4 ऑप्शन आहे. कवी ठोंबरे यांना बालकवी ही पदवी कर्नल कीर्तिकर यांनी दिली होती. कोणी दिली होती तर कर्नल कीर्तिकर यांनी दिली होती. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या पद्धतीने हे तुमचं उत्तर आहे. तर तुम्हाला ब्लॅक पेन किंवा ब्ल्यू पेन जो असेल तो तुम्ही यूज करायचा आहे आणि या पद्धतीने सर्कल करायचं आहे आपल्याला व्यवस्थित डार्क. बघा, असं या पद्धतीने. ओके, नेक्स्ट आहे बघा, या उतार्यात बालकवींच्या कोणत्या कवितेचा उल्लेख आलेला नाही. श्रावण मास, कवी बाळे, फुलराणी, बालविहंग. तर पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे, कवी बाळे. ओके, ऑप्शन क्रमांक 3 हे याचं उत्तर असेल. नेक्स्ट बघूया आता आपण. आता या ठिकाणी 4 ते 6साठी एक कविता दिलेली आहे. तर ती व्यवस्थितरित्या बघू शकता तुम्ही आणि यावर आधारित काही प्रश्न आहे तर ते देखील आपण जाणून घ्यायचे आहे. हो, तर याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, व्यवस्थितरित्या वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला या पुढील प्रश्नांची उत्तरे हे अंदाज लावता येईल, गेस करता येईल. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे किती प्रश्न हे बरोबर आले. 25पैकी तुम्हाला किती मार्क पडतील, किती पडले. जस्ट गेस करायचं आहे तुम्हाला. मी थोडा वेळ पॉज पण करेल जेणेकरून तुम्हाला आन्सर हे गेस करता येईल. ओके, आता बघा, प्रश्न क्रमांक 4 4 ते 6साठी आहे. यावर आधारित प्रश्न. कवितेत बाळाची तुलना कुणाशी केलेली आहे. जन्मदात्रीशी, चिमणीशी, चिमणीच्या पिलाशी आणि विद्या देवीशी. तर आन्सर गेस करा विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन तुमचं काय असेल उत्तर.
तर ऑप्शन आहे 3, याचं उत्तर चिमणीच्या पिल्लाशी. चारा चोचिता आणून बघा घास घालते चिमणी, बरोबर. यानंतर 5वं आहे, आई बाळाला कुठे बसायला सांगत आहे? पाटावर, मांडीवर, कडेवर, आकड्यावर. उत्तर गेस करा मित्रांनो. पाटावर, मांडीवर, कडेवर, आकड्यावर. केलं का केस? बघा तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही. पर्याय क्रमांक या ठिकाणी उत्तर आहे तुमचं मांडीवर. तर पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. 6वा आहे प्रश्न, मुलगा आईला सोडून कुठे जाणार आहे? दिगंतरी ध्वज डोलवण्यासाठी, सीमेवर लढण्यासाठी, पक्ष्यांच्या पिल्लांमागे, शिक्षण घेण्यासाठी. तर प्रश्न क्रमांक 6व्याचं उत्तर गेस करा. काय आहे? कविता हवं तर बघा. मुलगा आईला सोडून कुठे जाणार आहे? तर उत्तर आहे बघा या ठिकाणी तुमचा पर्याय क्रमांक 1, दिगंतरी ध्वज डोलवण्यासाठी. यानंतर 7वं आहे, पुढीलपैकी समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी असलेली पर्याय निवडा. झणी, सावकाश, कुतूहल, उत्सुकता, समर, लढाई, अरिष्ट, संकेत. उत्तर चूज करा तुम्ही. किती प्रश्न बरोबर आहेत, किती चूक येत आहेत ते देखील काउंट करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपला अभ्यास देखील किती झालेला आहे, कारण की परीक्षा जवळ आलेल्या आहेत. तर बघा प्रश्न क्रमांक 7वा, समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी विचारलेली आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल, झणी, सावकाश. पुढीलपैकी अशुद्ध शब्द निवडायचा आहे. भूमिपुत्र, झुंजू मुंजू, भौमितिक, पाषाणमूर्ती. तर प्रश्न क्रमांक 8 याचं उत्तर असणार आहे अशुद्ध शब्द झुंजू मुंजू, भौमितिक, पाषाणमूर्ती, भूमिपुत्र. तर बघा याचं उत्तर आहे भौमितिक. तर तला पहिली व्हॅलेंटी आहे या ठिकाणी. यानंतर नेक्स्ट आहे बघा 9वा प्रश्न आहे, थोरांच्या आश्रयास असलेली दृष्ट व्यक्ती या अर्थाचा अलंकारिक शब्द ओळखा. आन्सर गेस करायचा आहे तुम्हाला. झारीतला शुक्राचार्य, पिंडीवरचा विंचू, अडेल तट्टू, शेंदाड शिपाई. तर उत्तर आहे तुमचं, गेस केलं विद्यार्थी मित्रांनो पटापट. बघा उत्तर आहे तुमचं या ठिकाणी पिंडीवरचा विंचू. 10वा आहे, पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडायचा आहे. ज्याला खूप माहिती आहे असा, मनकवडा, साक्षर, अष्टावादनी, बहुश्रुत. उत्तर गेस करा. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, बहुश्रुत. कोणाकोणाचं बरोबर आले आहे त्यांनी काउंट करा, आपले बरोबर किती आले आहेत आणि चुकले किती आहेत. नेक्स्ट आहे बघा प्रश्न क्रमांक 11, पुढीलपैकी अयोग्य अर्थाचा वाक्प्रचार निवडायचा आहे. करुणा भाकणे, दयेची याचना करणे, भुरळ घालणे, आकर्षित करणे, गहीवरून येणे, गोंधळून जाणे, आबाळ होणे, हेळसांड होणे. ओके, तर बघा याचं उत्तर गेस करा. अयोग्य अर्थाचा वाक्प्रचार निवडायचा आहे तुम्हाला. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गहीवरून जाणे म्हणजे गोंधळून जाणे. पुढील आहे बघा 12वा प्रश्न. आपल्याला पूर्ण 25 प्रश्न घ्यायचे आहे 50 गुणांसाठी. तर पुढील आकृतीतील अक्षरांपासून तयार होणाऱ्या म्हणीतील अनुक्रमे 6व्या व 9व्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला आकृती दिलेली आहे. अक्षरापासून तयार होणारी म्हण अनुक्रमे 6व्या आणि 9व्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणती म्हण तयार होती या ठिकाणी आणि उत्तर तुमचं काय असणार आहे. तर याचं उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1, थोर. आणि ही म्हण देखील कोणती आहे ती तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, तर मराठी भाषेतील वर्ण विचारांनुसार अयोग्य विधान हे ओळखायचं आहे. ड हा स्वतंत्र वर्ण आहे. अ आ ही सजातीय स्वरांची जोडी आहे. श श स यांना उष्मे वर्ण म्हणतात आणि ट ठ ड ढ हे दंत्य वर्ण आहेत. तर अयोग्य विधान हे तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर अयोग्य कोणतं आहे यामध्ये?
बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन तुम्ही चूज करा, तुमचं उत्तर बरोबर येत आहे की नाही बघा. मी तुम्हाला उत्तर सांगणार आहे आता. तर प्रश्न क्रमांक 13चं उत्तर तुमचं या ठिकाणी असणार आहे पर्याय क्रमांक 4. तर पर्याय क्रमांक 4 हे तुमचं अयोग्य विधान आहे. ट, ठ, ड, ढ हे दंत्यवर्ण आहेत. गायन या शब्दाची योग्य संधी विग्रह असणारा पर्याय निवडायचा आहे. गा, अयन, गै, अन, गै, आन आणि गे, अन. तर या ठिकाणी संधी विग्रह करायचा आहे तुम्हाला. तर पर्याय क्रमांक कोणता असेल की जे त्याचं उत्तर असेल, गेस करा. प्रश्न क्रमांक 14चा. तर 14चं उत्तर आहे बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 गै आणि अन. त्यानंतर 15 आहे बघा. स्वप्न विक्या पारावर बसताच माणसांचा गरडा सभोवती पडत असे अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता? स्थलवाचक, कालवाचक, रीतिवाचक, परिणामवाचक. सभोवती सांगितलेलं आहे. तर बघा या ठिकाणी सभोवती म्हणजे स्थल काल. तर तुम्हाला गेसिंगला वेळ नाही दिला तरी देखील बघा तुमचं उत्तर काय असणार आहे प्रश्न क्रमांक 15चं. तर उत्तर आहे या ठिकाणी सभोवती सांगितलं आहे तर स्थलवाचक येईल. काय येईल? स्थलवाचक येईल. 16वा आहे. दिवाळी सुट्टीत आमच्या घरी पाहुणे आले होते. अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. आता पाहुणे हे कोणतं लिंग आहे? नपुंसकलिंगी, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, उभयलिंगी. चला आन्सर तुम्हाला मनात धरायचं आहे. लिहा. हवं तर जर किती चुकले आहेत, किती बरोबर आले आहेत तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुमचा अभ्यास किती झाला आहे यावरून तुम्हाला कळेल. रिव्हिजन देखील होती आहे तुमची. तुम्हाला अशाच प्रकारचे जर व्हिडिओ हवे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, जेणेकरून तुमचा देखील अभ्यास होईल आणि प्रामाणिकपणे तुम्हाला कळेल की आपल्याला किती मार्क पडू शकतात आणि किती अभ्यास करायचा आहे, किती अभ्यास आपला राहिलेला आहे, कोणते घटकावर आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके. तर बघा पाहुणे या शब्दाचे तुम्हाला लिंग ओळखायचे आहे. तर कोणते आहे? नपुंसकलिंगी, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, उभयलिंगी. तर याचं उत्तर आहे पुल्लिंगी. 17 आहे. विभक्ती व विभक्ती प्रत्यय यानुसार योग्य जोडी निवडायची आहे तुम्हाला. पंचमी नेएशी, निही, ईशी. षष्टी सलाते, सलानाते. चतुर्थी ऊन, हून, ऊन, हून. हे एकवचन आणि हे अनेकवचन असतं बघा. तुम्हाला माहितीच असेल जर व्यवस्थितरित्या तुमचा अभ्यास झाला असेल तर. सप्तमी तय्या, तय्या. तर योग्य जोडी तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे. तर बघा योग्य जोडी ही तुमची असणार आहे सप्तमी त ई आ. कारण की षष्टीला सलाते हे सप्तमीला आहे बघा. सॉरी बघा तुम्हाला आहे ना हा जो चार्ट आहे तर तो हा पाठच करायचा आहे. यावर तुम्हाला अतिशय महत्त्वाचे प्रश्न हे येतात. एक ना तुम्हाला यावर प्रश्न असतोच. त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न जो आहे बघा आता जस्ट आपण बघितलं तर हे पाठ करायचं आहे. प्रथमामध्ये प्रत्यय नाही येत, द्वितीयामध्ये सलाते, सलानाते, तृतीयामध्ये नेएशी, निशी, ही, ई, ही आणि चतुर्थमध्ये सलाते, सलानाते, पंचमीमध्ये ऊन, हून, षष्टीमध्ये चाचीच्या आणि चाचीच्या, चेच्याची आणि सप्तमीमध्ये त या, जे की आत्ताच आपल्याचं उत्तर होतं बघा त ई आ आणि संबोधन येतं नो. म्हणजे या ठिकाणी कारकार्ता देखील दिलेला आहे. हवं तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, वहीमध्ये लिहून ठेवू शकता. अतिशय महत्त्वाचं आहे. यावर कंपल्सरी एक का होईना प्रश्न हा नक्की येतो. त्यामुळे हे नक्की पाठ करा. याचा हवा तर एक स्क्रीनशॉट घ्या आणि नक्की लक्षात राहू द्या. आणि त्याचप्रमाणे फळ आणि नामाची रूपे देखील दिलेली बघा. तर प्रत्यय दिलेले बघा हे सप्तमी त या, षष्टी चाचीचे आणि पंचमी ऊन, हून, चतुर्थी सलाते आणि एक वचन दिलेलं आहे या ठिकाणी आणि अनेक वचन देखील दिलेलं आहे. प्रत्यय जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं प्रत्यय दिलेले असतात एक वचनाला आणि अनेक वचनाला. जसं की मग प्रत्यय लागतो बघा द्वितीयाला फळाचं, फळ, फळास, फळाला, फळाते. ने लावलाय प्रत्यय फळाने, फळाशी, त्यानंतर फळास, फळाला, त्यानंतर फळाहून. ओके. ऊन, होऊन असे या पद्धतीने. तर याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. अतिशय महत्त्वाचा आहे. ओके. तर हा प्रश्न झाला आपला. तर योग्य जोडी आपली येते सप्तमीची त ई आ. यानंतर आहे बघा
ओवीने दारासमोर सुंदर रांगोळी काढली या वाक्याचा तुम्हाला प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी सकर्मक कर्तरी, कर्मणी भावे अकर्मक कर्तरी. तर पर्याय तुम्हाला या ठिकाणी कोणता असेल सांगायचा आहे. प्रयोगावर हा प्रश्न हमखास येतो, तर हा देखील टॉपिक आपण घेणार आहोत स्पेशली. तर नक्कीच कमेंट करा जर प्रयोगावर आपल्याला व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच आपण तो समजून घेऊ. ओवीने दारासमोर सुंदर रांगोळी काढली या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर बघा उत्तर हे कोणतं असणार आहे, गेस केलं असेल आय थिंक सो तुम्ही. तर याचं उत्तर आहे कर्मणी. ओके. आकाशात काळे ढग जमले आणि मोर थुई थुई नाचू लागले या वाक्याचा प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे. मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, केवल वाक्य आणि विधानार्थी वाक्य. तर उत्तर तुम्ही गेस केलं असेल विद्यार्थी मित्रांनो कोणतं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संयुक्त. बघा आणि आले आहे या ठिकाणी. मॅडम म्हणाल्या, शेख तू आम्हाला का नाही मदतीसाठी विचारलं या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे. आता बघा वाक्य व्यवस्थित बघा. प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह, पूर्णविराम, संयोग चिन्ह. तर कोणतं वाक्य विरामचिन्ह द्यायचं राहिलं आहे बघा. शेख बरं कॉमा दिलेलं आहे, तू आम्हाला का नाही मदतीसाठी विचारलंस. तर तिने प्रश्न विचारला आहे, मग इथं प्रश्नचिन्ह दिलेलं नाही आहे म्हणून या ठिकाणी उत्तर तुमचं यायला हवं प्रश्नचिन्ह. पर्याय क्रमांक 1. पुढील आहे, पुढीलपैकी 21वा प्रश्न आहे बघा. आत्तापर्यंत तुम्हाला किती मार्क पडले नक्की कमेंटमध्ये मला सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. यावरून तुम्हाला तुमचा अभ्यास किती झाला आहे हे देखील कळेल आणि कोणत्या टॉपिकवर आपला अभ्यास बाकी आहे हे देखील समजेल. सो बघा, पुढीलपैकी रीती भूतकाळी वाक्य कोणते. झाडावरील माकडांची घाबरगुंडी उडत होती, झाडावरील माकडांची घाबरगुंडी उडाली होती, झाडावरील माकडांची घाबरगुंडी उडत असे आणि झाडावरील माकडांची घाबरगुंडी उडत असते. तर सांगा बरं मला आता याचा पर्याय क्रमांक किती हे उत्तर असेल. गेस केलंच असेल तुम्ही. बघा तुमचे किती प्रश्न उत्तर हे बरोबर येत आहे. प्रश्न क्रमांक 21मधील आपण बघत आहोत बघा. पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे 3. तर रीती भूतकाळी वाक्य कोणते आपल्याला हे बघायचं होतं. तर उडत होती हे बघा वर्तमान आलं, उडाली होती भूतकाळ होतं, उडत असते बरोबर की नाही. मग आता राहिलं कोणतं, झाडावरती माकडांची घाबरगुंडी उडत असे. तर हे तुमचं उत्तर असणार आहे रीती भूतकाळी वाक्य. ओके. यानंतर आता बघा पुढील प्रश्न बघूया. 22वा आहे, नेहमी विद्वान व थोर व्यक्तींचा आदर करावा या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळख. स्वार्थ, आज्ञार्थ, संकेतार्थ आणि विद्यार्थ. तर गेस करा विद्यार्थी मित्रांनो. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे विद्यार्थ. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी नाम कोणते आहे. एकवचने विचारला आहे तो डोंगर, खंड, समुद्र आणि शेतकरी. तर बघा या ठिकाणी गेस केला असेल तुम्ही. तर या ठिकाणी खंड हे एकवचनी नाम आहे. यानंतर 24वा प्रश्न आहे, पुस्तके या अनेकवचनी नामाचे सामान्य रूप पुढीलपैकी कोणते आहे. पुस्तक, पुस्तका, पुस्तकांत, पुस्तकांत. सामान्य रूप विचारलेलं आहे या ठिकाणी बघा पुस्तकां. ओके, हे सामान्य रूप आहे. यानंतर शेवटचा प्रश्न आहे बघा या ठिकाणी. ग. दि. माडगूळकर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते. आधुनिक वाल्मिकी, रानकवी, निसर्गकवी आणि रामायणकार. तर याचं उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, गेस करा. आधुनिक वाल्मिकी, रानकवी, निसर्गकवी आणि रामायणकार. तर याचं उत्तर आहे ग. दि. माडगूळकर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते. तर आधुनिक वाल्मिकी या नावाने ओळखले जाते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे मराठी या विषयाचे स्कॉलरशिपचे आपण 25 प्रश्न बघितले आहे, जे की तुमचे 50 मार्काचे होतात. एका प्रश्नास 2 गुण आहेत. तर तुम्हाला 50पैकी किती गुण मिळाले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. 25पैकी तुमचे किती प्रश्न हे बरोबर आले आहेत. आणि जर तुम्हाला पुढील गणिताचे देखील प्रश्न हवे असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आपण पुढील व्हिडिओ तो घेऊन येऊ. तर बघा जेणेकरून तुमचा हा जो पेपर आहे तो देखील कवर होईल. ग्राफवर देखील प्रश्न आहे
आणि तुमचा सराव देखील होईल. याच प्रकारचे तुम्हाला प्रश्न येणार आहे आणि जवळपास याच प्रश्नपत्रिकेतील बरेचसे प्रश्न हे तुम्हाला कदाचित रिपीट होऊ शकता. सो हेन्स इट इज व्हेरी अँड व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर द एक्झाम. येणारी जी तुमची 26 तारखेला एक्झाम आहे तर त्यासाठी अतिशय महत्त्वाची तुम्हाला हा व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि जर तुम्हाला गणिताचे देखील तुम्हाला पुढील प्रश्न हवे असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा की मॅडम पुढील व्हिडिओ देखील घेऊन या, जेणेकरून 75 मार्काचा हा जो तुमचा 150 गुणांचा जो पेपर आहे 75 प्रश्न तर ते देखील सर्व कवर होतील आणि तुमची रिव्हिजन होईल आणि तुमची रिव्हिजन झाली तर तुम्हाला नक्कीच मार्क हे चांगले पडणार आणि शिष्यवृत्तीच्या यादीत देखील तुमच्या गुणवत्ता यादीतसुद्धा तुम्ही येऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस केल्याशिवाय, सराव केल्याशिवाय, अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला मार्क हे चांगले मिळणार नाही. त्याच्यामुळं जर तुम्हाला गणिताचे देखील प्रश्न हवे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. थोडे दिवस राहिले आहेत, चांगलं व्यवस्थितरित्या अभ्यास करा. सो सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. बाय बाय.